नमस्कार, मी शिवसेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर। आज सकाळी अनावधानाने माझ्या मुलगीकडून, माझी लहान मुलगी आहे, तिचं नाव ईश्वरी, तिच्याकडून एक व्हिडिओ स्टेटसला लागला। माझ्या घरामध्ये वाघ किंवा अन्य काही दिसलं तर त्यांना ठाकरे आणि शिवसेना इतकंच आठवतं, इतकंच दिसतं। लहान मुलगी माझी आत्ता 4थी पास झाली, तिच्याकडून एक स्टेटस लावला गेला आणि तो स्टेटस नजर चुकीनं लागला तिच्याकडून। मी 1-2 मिनिटात तो पाहिला आणि मी डिलीट केला। तिला विचारलं, बाळा असं नाही, मला वाटलं आपलं शिवसेनेचं आहे म्हणून मी लावलं। उलट मला अभिमान वाटतो तिनं ते, म्हणजे त्यांना माझ्या घरामध्ये वाघ दिसला की ते ठाकरे म्हणतात याचा मला अभिमान वाटतो। पण त्याचा राजकीय प्रोपगंडा ठराविक जे कोण चॅनलवाले असतील त्यांनी घेतला, कोणत्या उद्देशाने घेतला माहिती नाही। मी माझ्या लगेच मोबाईलला स्टेटस लावला की हा स्टेटस माझ्या मुलगीकडून लावण्यात आला होता, तो नजर चुकीनं लागला होता। याचा राजकीय प्रोपगंडा, राजकीय विपर्यास कुणी करू नये, याचा गैरफायदा कुणी घेऊ नये, हे मी लगेच आज माझ्या या मोबाईलला माझ्या स्टेटसमध्ये दिसत पण असेल। पण त्यातूनही हरवणारी कोणतरी वार्ताहर असतात, त्यांच्याकडून लावण्यात आली। यांना काय यातून साध्य करायचं आहे मला माहिती नाही। पण माझी विनंती वजा सूचना, कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी बातमी लावली त्यांनी माझा खुलासा घेतला नाही। त्यांनी लावला माझ्या स्टेटसचा खुलासा की मी लगेच लिहिलं ते, पण याचं काय तरी असं खळबळजनक करायचं। एक तर मुळात आम्ही ताकदीनं इथं लढतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडझड जरी झाली असली तरी मी स्वतः कधी पळून गेलो नाही। मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत पक्ष आणि ठाकरे पक्षच याच नात्यानं लढतो। अगदी कोणी कसलेही आमिष दाखवलं तरी न फुटणारी अवलाद आमची। आणि असं जर कोण आमची नाहक बदनामी करत असेल तर मी न्यायालयामध्ये या पत्रकारांच्या विरोधात, हे कोण 2 जणांनी बातमी लावली त्यांच्या विरोधात जाणारच। माझ्या वरिष्ठांशी मी चर्चा करून मी पुढचं पाऊल टाकणार। मी त्यांना विनम्र आव्हान करतोय व्हिडिओद्वारे, तुम्ही ही बदनामीकारक का करता? आणि मला जर तुम्हाला खुलासा घ्यायचा असेल तर मला त्यांनी फोन करायला हवा होता तुमच्याकडून। असा जर तुमच्या मोबाईलला लागलं होतं, हे सत्य आहे का? मग त्यांना इतकी जर सत्यताच पाहिजे असेल, मी डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदींचे केस कापा लागलेत असा पण व्हिडिओ लावला। बघा ते लावतात का बातमीत? जे एआयच्या माध्यमातून तयार केलं जातं ते पण मी आज लावलंय। लावा ना मग तुमच्या धमक असेल तर। बीजेपीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला असुरक्षित समजता का? भीता आहे का? माझा त्यांना एक प्रश्न आहे की अशा पद्धतीची बदनामी त्यांनी करू नये। उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्याकडे माझी लेखी तक्रार जाणार आणि मी या दोन्ही बातम्या घेऊन न्यायालयात जाणार। मी जर स्पष्ट केलं असेल तर यांनी मला न विश्वासात घेता, न विचारता माझ्या विरोधात षडयंत्र रचून बातमी का लावली याचा जबाब हे 2 कोण असतील त्यांनी न्यायालयात येऊन द्यावा।